आता आपण शिकणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळ. पाहूयात काही वाक्य. आय वॉज वर्किंग, मी काम करीत होतो. ही वॉज स्टडिंग, तो अभ्यास करत होता. शी वॉज प्लेइंग, ती खेळत होती. इट वॉज क्राईंग, ते रडत होते. यू वेर वॉकिंग, तू चालत होतास. यू वेर सिंगिंग, तुम्ही गात होता. वी वेर लाफिंग, आम्ही हसत होतो. दे वेर जम्पिंग, ते उड्या मारीत होते. इथे सुद्धा आपण जसं चालू वर्तमान काळामध्ये पाहिलेलं तसंच इथे पाहणार आहोत. वॉज हा एकवचनी कर्त्यासाठी वापरला आहे आणि अनेक वचनी कर्ते जे आहेत त्याच्या पुढे वेअरचा वापर झालेला आहे. वॉज आणि वेअर नंतर येणारा कोणताही क्रियापद जो असतो मुख्य क्रियापद त्याला पुढे ING जोडले की तो काळ चालू झाला. जसं मराठीमध्ये इथे सुद्धा क्रियापदाला त दिसत आहे तुम्हाला, म्हणजेच क्रिया चालू आहे पण भूतकाळामध्ये ते आपल्याला कळते. आता वळूया वाक्यांच्या 4 प्रकारांकडे. मी काम करत होतो. आय वॉज वर्किंग. मी काम करत होतो का? वॉज आय वर्किंग. मी काम करत नव्हतो. आय वॉज नॉट वर्किंग. मी काम करत नव्हतो का? वॉज आय नॉट वर्किंग. किंवा वॉजंट आय वर्किंग. म्हणजेच वॉज आणि नॉट जर एकत्र घेतला आपण तर वॉजंट तयार होतं आणि हा नॉट पुन्हा लिहायची गरज नाही. अजून एक उदाहरण बघा. तो अभ्यास करत होता. ही वॉज स्टडिंग. तो अभ्यास करत होता का? वॉज ही स्टडिंग. तो अभ्यास करत नव्हता. ही वॉज नॉट स्टडिंग. तो अभ्यास करत नव्हता का? वॉज ही नॉट स्टडिंग. किंवा वॉजंट ही स्टडिंग. आता आपण चालू भूतकाळाचे नियम पाहूयात. नियम असे आहेत. हा भूतकाळ असल्यामुळे याच्यात वॉज आणि वेअरचा वापर होतो. यात एक शब्द भूतकाळातील चालू वेळ दाखवतो व एक शब्द क्रिया दाखवतो. ज्या क्रियापदाच्या शेवटी त लागलेला असतो ती क्रिया. याचा नियम असा आहे. भूतकाळामध्ये जेव्हा एखादी क्रिया चालू असते तेव्हा आपण त्या चालू क्रियेविषयी व भूतकाळातील चालू वेळेविषयी बोलतो तेव्हा चालू भूतकाळ वापरतो. थोडंसं इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, समजून घ्या. टू टॉक अबाउट अ टेम्पररी सिच्युएशन म्हणजे एखादी टेम्पररी सिच्युएशन जेव्हा त्याच्याबद्दल बोलतो. दॅट एक्झिस्टेड ॲट ऑर अराउंड अ पर्टिक्युलर टाइम इन द पास्ट वी यूज द पास्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजेच एखाद्या मर्यादित कालावधीसाठी किंवा मर्यादित कालाकरिता ज्या वेळेला ती क्रिया घडून येते ती चालू क्रिया असते. ती चालू क्रिया दाखवण्यासाठी आपण हा काळ म्हणजेच पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. उदाहरणार्थ, ॲट द टाइम ऑफ रॉबरी दे वेर स्टेइंग विथ माय पॅरेंट्स. वेन वी टॉक अबाउट टू पास्ट ॲक्शन्स जेव्हा दोन घटनांबद्दल बोलत असतो और इव्हेंट्स दॅट वेंट ऑन ओव्हर द सेम पिरियड ऑफ टाइम we can often use the past continuous for both. म्हणजेच दोन घटना ज्या वेळेला एकाच वेळी घडतात त्या घटना दाखवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स वापरू शकतो. उदाहरण बघा. राम वॉज वर्किंग इन अ रेस्टॉरंट वेन आय वॉज लिव्हिंग इन लोणावळा. इथे बघा वॉज वर्किंग आणि वॉज लिव्हिंग दोन क्रिया दोन ऍक्शन्स एकत्र दाखवल्या आहेत. आय वॉज गोइंग मी जात होतो म्हणजेच भूतकाळात माझी जाण्याची क्रिया चालू होती. हेच आतापर्यंत आपण पाहिलेलं होतं. आता आपण पाहणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्सची काही वाक्य म्हणजेच एक्सरसाइज. वाक्य आहेत. आम्ही आंबे खात होतो. वी वेर ईटिंग मँगोज. आम्ही आंबे खात नव्हतो का? वेर वी नॉट ईटिंग मँगोज. आम्ही आंबे खात होतो का? वेर वी ईटिंग मँगोज. ते सिनेमा पाहावयास जात होते.
They were going to watch cinema. ते सिनेमा पाहावयास कोठे जात होते? Where were they going to watch cinema? ते सिनेमा पाहावयास का जात होते? Why were they going to watch cinema? ते सिनेमा पाहावयास केव्हा जात होते? When were they going to watch cinema? ते सिनेमा पाहावयास कसे जात होते? How were they going to watch cinema? तू काल वाचत होता का? Were you reading yesterday? तू काल काय वाचत होतास? What were you reading yesterday? तू काल काय खेळत होतास? What were you playing yesterday? तो जात होता का? Was he going? तो का जात होता? Why was he going? ती का रडत होती? Why was she crying? तो येत होता का? Was he coming? तो येत होता. He was coming. तो कसा येत होता? How was he coming? राजेश कसा येत होता? How was Rajesh coming? तू का रडत होतास? Why were you crying? तू रडत होतास का? Were you crying? तो काय खात होता? What was he eating? तू कुठे राहत होतास? Where were you staying? Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new video.